आणि समृद्धी प्लॅन पण नाही काय आपले व्हिडिओ काढायचे आले वय कंटेंट शूट ओके व्हिडिओ पोस्ट मिलियन. हॅपी बर्थडे टू यू. पहिल्यांदा मी पैदा झाल्याची एवढी कोणाला तरी खुशी होतीये. पण आता कुठे चाललो मंडळींनू? कोकणात चाललो. तुझ्या नदी. तर आपण आलोय हॉस्पिटलला. माझं डोकं बसच्या टायर खाली होतं. सगळ्यांचे बोचे वर झाले होत कारण की कोणाको बरा वाटणार नाही माका एक सोडांतर कारण की मी रानटी असे म्हणते माझा काही विषय गंभीर असा एकदम. वेलकम टू अतरंगी ब्लॉग्स विथ अ न्यू डे विथ अ न्यू स्पॉट अँड विथ अ न्यू ब्लॉग. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या या कोकण भूमीतून येवा कोकण आपलं जसं असं म्हणत मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आहे माझा प्रकट दिन, जन्मदिवस आणि हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गुड्डी. हॅपी बर्थडे टू यू. पहिल्यांदा मी पैदा झाल्याची एवढी कोणाला तरी खुशी होतीये. तर हे लोक आता मला कोणाला तरी भेटवायला घेऊन चाललेत आणि मला नाही माहिती कोणाला भेटवायला घेऊन चाललेत. तर मी 1-2 हिंट दिले होते कुकीला पण त्या लोकांमधून कोण नाही आहे. कोण बोलली माहितीये का? पॅडी येईल नाही तर अभि थोरात येईल. मी म्हणलं नाही ग. तर मग नंतर बोलली की मम्मी पण येऊ शकते. दादा तर नाही येऊ शकत एवढ्या लांबून. मम्मी पण येऊ शकते. मी म्हणलं बघू आता तिकडे गेल्यावर कळेल. इज इट सुकू? मोठी. एनिवे सो या लेट्स सी काय विषय प्लॅन करतायत लोक. आय हॅव नो आयडिया. आणि आज आपण साहिल दादाच्या घरी मग तू रात्रीचं सेलिब्रेशन नाही घेतलं का? नाही का नाही घेतलं ग? अबे भाई माझाच जन्मदिन आहे मलाच सेलिब्रेशन शूट करायला सांगताय का? जायचं ना ब्लॉग तरी स्टार्ट करायचं होतं. आम्ही एंड केला असता. हा आम्ही बोललो असतो आम्ही हे बघा आम्ही करतोय करून असं तसं. पण नाही आमच्या मनावर कोण घेणार आणि का घेणार? आम्ही बोललो ना आमच्या शब्दाला थोडी मान आहे. नाही आम्ही बोललो का घेणार? तुमच्या शब्दाला मान नाही तुमच्या शब्दाला आवाज आहे जो जरा जास्तच फुटतोय आजकाल. सुनिया आता तुला वाला पाहिजे होतं ना. हा तेच तर. तेच मी म्हटलं आम्ही कुठे चुकतोय. आता समजलं आम्ही कुठं चुकतोय. ते म्हणता ना जवळच्या माणसाची किंमत नसते तसं आहे. हसदेव चेहरा काय नाही, जवळच्या चेहऱ्यांनू काय दरनी होंदा है ऐसा सबको लगता है असं काहीतरी व्हायरल झालेलं माहिती नाही काय होतं ते नाही माहिती मला. तसं नाही जवळच्या माणसाला. ते म्हणतात ना आपल्या आजूबाजूचे लोक जे असतात ना म्हणजे म्हणतात ना आता एखादा स्टार आहे तो नाशिकचा असला तर नाशिकला लोकांना त्याची कदर नसते. मुंबईच्या लोकांना अरे कहना क्या चाहते हो नसते. ए थांब तिकडेच बघ. हॅपी बर्थडे. कसा आहे तुझं सरप्राईज? हे सरप्राईज होतं 4 वाजता सकाळी. थँक्यू. कसा आलास तू? कसं काय? आम्ही नाशिकला गेलो होतो. काय प्रणाली? काय कापलो केवढं गेलं यार. कसं वाटलं सरप्राईज? होय खूप छान. अनएक्सपेक्टेड होते. मी खूप लोकांची नावं घेतली पण हे एक्सपेक्टेड नव्हतं. माझं नावच पुरे ना केकवर कालपासून अशा थांबा. बर्थडे टू यू. हॅपी
मंडळींनो आता आपण चाललोय सोमेश्वर मंदिरात सॉरी गोंडेश्वर मंदिरात. आणि आज छान हॅपी बर्थडे होता तर मी विचार केला की छान गाणं घालूयात आपण महादेवांना. तर आपण त्यासाठी जातोय आणि छान आपण साहिल दादाच्या घरी आलोय. मी तुम्हाला साहिल दादाचं घर दाखवते नंतर थोडंफार. आणि हाय साहिल दादा. आणि उद्या आपण कुठे निघतोय मंडळींनो? कुठे निघतोय? कोकणात. बरं बोलले असते तर मी आणलं नसतं. तर मंडळींनो आता आपण आलोय. मी विमलची काय म्हणतात हिऱ्याची अरे म्हणजे ती किराण्याची पिशवी भरून कपडे आणले व्हिडिओ काढायला. आणि तू साधा मला एक ड्रेस बोलली असते तर घेतला नसता का? तर सांगणार कोण ना? सांगणार कोण? पुरी 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 असेच असतात मंडळींनो. तर आपण आलोय आता सोमेश्वर मंदिरात. नको गाई. तर मंडळींनो हाय. स्टोरी बघितली. वाव कसलं मेस्मरायझिंग आहे. हे जे मंदिर आहे ना ते एका चोराने एका रात्रीत बनवलं. मला सांगा हा काय हाट का काय प्रकारचा हाट आहे मला हे सांगा. नाही तिघांनी आपण असं करू. कसं ही माझा हात असं काय माझा हात बघ किती प्रॉपर आहे. हे बना माझा बघ. वाव माझं बघ किती छान आहे. माझा पण आला छान. हे असं पण छान वाटतंय. सृष्टीने केलंय तसं कर. वाव बरं छान आहे. आय कॅन ऑल्सो डू दिस. हा ठीक. नाशिकचा फेमस सँडविच खायला आलोय आम्ही. सँडविच ऍक्च्युली पाणीपुरी तिचा आयडी काय आहे? आणि खूप भारी निशू आहे. निशू का? तर मंडळींनो आता कुकीला आलाय ताप आणि आम्हाला पण झालाय ताप. तर आपण आलोय हॉस्पिटलला. तर वॉटरफॉल बघायचा होता ताईला आणि नाकातून आता वॉटरफॉल गवतोय तिच्या. एक नाक जाम झालंय हे चालू आहे. एका नाकाने श्वास घेते. आणि पुरे आणि पहिली गोष्ट नाही नाक एकच असतं. बोल. कुकी पुरेपूर आनंद घेते आजारीपणाचा. आणि ही विसरती ब्लॉग काढायला आम्ही आठवण करून देतोय. आणि आम्ही हिला स्पेशल सांगितलंय की आपण हॉस्पिटलमध्ये आलो तर आवाज कमी ठेवतो. सॉरी तुम्हाला. आम्ही 4 जणी आलो. आणि मुद्दा म्हणजे आमचा एक आहे की नाक एकच असतं. नाकाला भोगदे दोन असतात. एक भोगदा बंद झालं एक सुरू आहे असं बोलायचंय तिला. समजून घ्या जरा आजारी आहे. आणि आम्ही एका स्कूटीवर 4 जणी आलोय. आणि परवाच असाच काय ते उद्योग करता करता माझं डोकं बसच्या टायर खाली होतं. पण ठीक आहे आज हिने गाडी चालवली म्हणून गाडी खाली नाही आम्ही. येस. तेव्हा गाडी कोण चालवत होतं तुम्ही समजून घ्या. पण तेव्हा मी चौपल सीट नव्हतो. तेव्हा मी डबल सीटच होतो आणि खाली तेल सांडलं होतं आणि त्याच्यामुळे आमची गाडी फसली. हां आणि आता मला बोलली असती जाऊ दे. चला आपण हिला जरा डोस देऊ. सो पीपल आता आपण आलोय साहिल दादाच्या घरी आणि आपण आता छान जेवायला बसलोय. दुखतंय ना आता तिचं दुखतलोच. तर आपण छान जेवण घेऊयात आणि झोपूयात. चला सगळं उठायचं लवकर. तर मंडळींनो गुड मॉर्निंग. आपण आता कुठे चाललो म्हणून बोलली होती ते मला लावलं असताना ते नसतं पुसलं गेलं. मी बोलणार होती पण म्हटलं जाऊ दे तोंडातला तोंडात राहिल्या शब्द माझ्या. जाऊ दे. तर आपण आता कुठे चाललो मंडळींनो? कोकणात चाललो. ह्या दोघांचा फर्स्ट टाइम हा म्हणजे कोकणात जाऊचा असा सांगा. आणि विषय असं झालो की आता वापस डबल ब्लॉग होतात. तर चला मंडळींनो निघाया. तर मंडळींनो ट्रॅव्हलिंगचो गाजो करीत होय महाराजा म्हणत आम्ही फायनली कोकणात जाऊन निघालो. आणि विषय तुमका माहिती काय झालो. आम्ही नारळ फोडलो आणि नारळ खरा म्हणजे नाचलेलो निघालो मंडळींनो. म्हणजे शुभ संकेत मिळालो आमका भारी वालो. जाम भारी वाटतं. सकाळी एनर्जी इली अचानक अंगामध्ये बघ काटे बिटी इले. आणि आता विषय असं झालो की मी हा ब्लॉग करताय म्हणून सगळे ब्लॉग कराक भेटले. चौघाच्या चौघ ब्लॉग करत सुटले. तर आता आय होप की ब्लॉग करीत ते लोक आपला कोकण आणि कोकणातलं निसर्ग आणि मंदिर सगळे देवस्थान एन्जॉय करतले. तर चला मंडळींनो बघा आधी आता हैसून आपण सरळ चाललो पुण्यात.
जरा कोणाक तरी घेऊचा पार्सल उचलूचा जरा व्हायचं आणि कडसून आपल्याक जाऊ कोणाक 3 तास लागतले आणि सगळ्यांचे बोचे वर झाले आहेत कारण की कोणाको बरं वाटणार नाही माका एक सोडांतर कारण की मी रानटी असे म्हणते माझा काही विषय गंभीर असा एकदम तर चला म्हणणं निघाय आणि भेटा डिरेक्टली पुण्यात कारण की आपल्याला जास्त टाइम वेस्ट करूचा नाही तर चला दमात बोलते रे. तर मंडळींनो आता आपण जाता जाता पुण्यात थोडं एका ठिकाणी थांबलोय खायला तर आपण थोडं छान खाऊया. दादाने खूप छान ठिकाणी थांबवलंय. मी नॉन पेड प्रमोशन्स करत नाही म्हणून मी हॉटेल दाखवणार नाही आणि नाव पण सांगणार नाहीये. मी डायरेक्ट जेवण दाखवीन. तर चला मंडळींनो तुमका जेवण काय इलं होता दाखवचा होता पण काढल्यावर आठवलं की ब्लॉग पण करतले मी. तर आम्ही घेतलं होतं हे मिसळ पाव अगं तू तरी लेस आणि साईल सृष्टी चटणी मागून घेतलेला कांदा आणि खूप सारा ताप दुहीला आलाय तरी पण मला कोकणात घेऊन चालले. कोकण इज अ थेरपी ब्रो. अगं पण तुम्ही असा विचार केला पाहिजे की ही आजारी आहे तिला घरी सोडू आपण ती आराम करेल आपण जाऊ. मला माहितीये की तू घरी जितकं बरं होणार नाही तितकं तू गावी कोकणात जाऊन होशील. ह्याच्यावर तुझं काय म्हणते? हो बात भी सही आहे. एक्झॅक्टली. अपॅरेंटली येस. तुम्हाला काय म्हणायचंय? तुमचं पहिल्यांदाच आहे म्हणजे कोकणात जायचं. मला असं झालं ना कधी मी कोकणात पोहोचतोय मला ते तू स्वर्ग बघायचा. कोकण तर भारीच आहे ग. कोकणात तर पोहोचायचं पण मला हे भारी वाटतंय की यार तू तर हा पण ब्लॉग घेतला आपण खायला आलो आम्हाला तर ते पण नाही लक्षात आलं. आम्ही किती मूर्ख आहे यार. माझ्या वांगडा चालू केलंय ब्लॉग करू आणि आता इसरले. दादा मला असं वाटतं की जेव्हा माझा फोन बाहेर येतो तेव्हा इथंच लोकांचा विषय म्हणजे ब्लॉगचा विषय कारभार होतो नाहीतर काय होणार नाही जमा. तर मंडळींनो आताच आपल्याला आपण कुकीच्या घरी पोहोचलोय पुण्याला आणि आपल्याला भेटली विनी आणि मी विनीचे स्पाइक्स केलेले ज्या ह्या बाईनी बनवून टाकल्यात. पण ना दीदी आणि कुकी असं बोलते की तिने कधी विनीला बांधून नाही ठेवलं लाईफ मध्ये. मग मला का बांधून ठेवलेस? तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात तोंडाचे रिएक्शन तुझं काय मत आहे ह्याच्यावर? तू तिलाच बोलली मला नाही बोलली म्हणून मला कारण की कुत्री तिची आहे ना ग आणि ह्या कुत्र्या पण तिच्याच आहेत. कुत्रा तिचा आहे. आपण सगळे एकमेकाचे काय ही टपाक डमडम. किती गोळी कुठे ठीक टबाक भम तू बोले मी इच्छा. अरे तू बोल ना तुझ्यावर आला कॅमेरा चीक टबाक चीन टपाक टमटम. चीक दबाक डमडम. दादूची व्हिडिओ मी एक टाकणार आहे लवकरच लाईफ मध्ये. तर चला मंडळींनो आता मस्त थोडा वेळ अर्धा एक तास रिलॅक्स होऊयात आणि नंतर निघूयात कोकणात जायला. तर मंडळींनो आता आपण आलोय कुकीकडे आणि आपल्याकडे जेवायला बघा काय काय दूध आणि पुरणपोळी आणि हे आणि हे. सो येस पीपल आर देअर. आता आम्ही 12 वाजता निघणार होतो पण ॲज युजल आपल्याला लेट झाले. साडे किती झाले? ह्याच्या मम्मीने दिले साडे किती झालेत आता? साडे काय म्हणजे हे फोन पण बघ ना कशी दिले. 2:30 झालेत आता आणि आपण आता 8 तासात गावी पोचू म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर का आपण मध्ये टाइमपास करत नाही थांबलो तर. पण ह्यांना ट्रान्झिशन व्हिडिओज करायचे तर आपल्याला कदाचित थांबावं लागणार आहे मंडळींनो. पण येस आपण अप्रॉक्सिमेटली लाईक 9-9:30 पर्यंत पोहोचू. चावी वगैरे घेऊ आणि ह्या ब्लॉगमध्ये मी एकदम एक्स्ट्रीम आपण काय काय करतो ते नाही दाखवणार आहे सगळं कारण की आपले गावचे खूपच ब्लॉग झालेत सध्या जे तुम्हाला आवडत आहेत नो डाऊट. पण मी थोडंसं आता बोलतात ना काय बोलतात ते हाईप करण्यासाठी मी तुम्हाला आता 2-3 ब्लॉग्स वेगळे टॉपिकवरती आणणार आहे आणि मग आपल्या परत कोकणावरती वळूच आहेत आपण. तर चला मंडळींनो आता आपण निघतोय फायनली गावी. तर मंडळींनो विनी पण येते आपल्यासोबत कोकणात आणि ही बिनी आहे आणि मी चिनी आहे आणि ही टिनी आहे ही टिनी आहे आणि हा लीना आहे. तर मंडळींनो आता आपण आहोत तामिनी घाटातल्या एका वॉटरफॉलच्या इथे आणि दिस इज सो मेस्मरायझिंग
I'll show you guys. Wait. Wow. तर मंडळींनो गावच्या घरी पोचलो आणि मस्त गाजूबाजूचा मोबाईल सुरू झालेलो हा. या बघा विनी बघून हाय ते लोक पिसाळले आहेत, बाकी काय नाही. आणि कसा वाटला आमचा गाव? एक नंबर. थांब जरा. एक नंबर. सॉरी नाही लागणार, मी कट करेन. पंपाचं मोटर कुठे आहे? बटन काय बाबू. तर मंडळींनो आता आपण चिकन घ्यायला आलो होतो, पण आपले काका जरा श्रावण पाळत होते, तर आपण आलो अबलोलीत. आणि अबलोलीतून आपण चिकन सोबत जरा जास्त सामान पण घेऊन टाकलं जरा एक्साइटमेंट मध्ये. आणि मी आणि साहिल दादा आलो होतो. आणि साहिल दादाचा, कुकीचा आणि सृष्टीचा तिघांचा पण ब्लॉग एकदम पद्धतशीर गणलेला आहे. आय होप माझे क्लिप्स चोरी नाही होणार आहेत. आणि हे तिघं आता बसलेत वरती, म्हणजे नाश्ता करत वाट बघत. आता नाश्ता करून आपण जाणार आहोत छान पैकी कुठे, तर ते बघण्यासाठी ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. आता जरा असं काय माहिती कंटाळ्यासारखं आलं, पण आता नदीत गेल्यावरती फ्रेश होणार आहे. अरे बापरे, मी तुम्हाला सांगून टाकलं की आम्ही कुठे जाणार आहेत, म्हणजे नाही सांगायचं होतं. बरं चला जाऊया. तर मंडळीनं आता आपण चाललो नदीवर. मी पहिल्यांदा चालली वर का नदी बिदीवर. मी पण पहिल्यांदाच गेलेली, आता सेकंड टाइम आहे माझं. कसं वाटतंय कुक्की? भारी. मरता बघ सो पडता निसतो. आणि सर्वांचेच पाय स्लिप होत आहेत, चप्पल स्लिप होत आहेत आपल्याकडे. पाय नीट टाकत नाहीये तुम्ही. जावा. तू आहे ना, तू ऑलरेडी असे थोडी गुडघेपर्यंत जा ना तिथे पाण्यात, मग तुला असे सोड. किती ते विनीसाठी? तिचा पण आलाय तुझ्यावर का, रडत होती की नव्हती? हा. सो पीपल, विनीची नदीतली पहिली आंघोळ बघा. आणि जरा कौतुक कर ना. थांब ना जरा, इथे सुरू आहे गणेश. आणि सृष्टीची पण. हा ना. ए साईड ब्लॉग घेणार आहे आपला ब्लॉग इथं, आपण लक्षातच नाही राहते. ए थांब ना, पकड ना, आहे नको सोडू. ए सोडू नको ग प्लीज ग, नको सोडू ग. तर मंडळींनो उद्या सकाळी आपण गावावरून निघतोय. आणि ब्लॉग जरा माझा गणला होता, कारण की माझा सिस्टम हँग झालाय, बोचावर झालाय. आणि साहिल दादा इथे किचन आवरतोय. सिग्मा मेल. आणि हे लोक भेटल्यापासून ट्रान्झिशन व्हिडिओ बनवत आहेत. 8 दिवस नाही 6 दिवस झाले की ही साडी घालू, ती साडी बघू, समोर मला ही साडी दे, ती साडी दे. आज शेवटचे 2 तास बाकी आहे, तर बघू यांचा व्हिडिओ होता की नाही. आणि समृद्धी प्लॅन पण नाही का आपल्याला व्हिडिओ काढायचे. आली होय कंटेंट शूट ओके, व्हिडिओ पोस्ट मिलियन. आवडलं मला. बाबू थांब, मी चला. सांगते तुला तसं कर. हे तुमचं बाबू बाबी आवरा. तर माझं वर झालो बोचो म्हणान हडे सगळी साफसफाई आहे ती लोकच करतात. थँक्यू. म्हणजे आता ह्या लोकांना मी एका ठिकाणी घेऊन चालले मंडईनू. तर चला तुम्हाला पण दाखवते. तुमका माहीत असतेली ती जागा, पण डोळे पण उघडत नाही होत नका. तर मंडळींनो हे सगळे गेले विनीला सोडून शूट करायला. आणि आता मी आणि घरी एकटे आहोत. विनी बाहेर नाही जायचं, इथे ये. इकडे बस, खाली बस. ऐका रे माझं कोणीतरी. गुड गर्ल. गुडी ये इकडे. तर मंडळींनो पेप्सी खात आहेत. कसं आहे पेप्सी? कुकीला माहिती आहे, कुकीने लास्ट टाइम खाल्ली आहे. काकांकडे आम्ही खायला आलोय मंचुरियन आणि पॅटीस. ऐका रे माझं कोणीतरी, ऐकतच नाही. आता निघू सकाळी उद्या. ब्लॉग चालू आहे रे. मग काय कुर्ले पकडायला जायचं का रात्री?
तेव्हा पण आला होता मग आता किती दिवस का फायनली दादू काका भेटले. आज आपला लास्ट डे आहे कोकणातला आणि उद्या सकाळी 5 वाजता आपण निघणार आहोत. आणि ही आहे माझ्या पंजोबांची पेटी. म्हणजे अरे थांब ना जरा 2 मिनिटं. काय बोलतात त्याला, अनबॉक्सिंग वगैरे काय विषय असतो की नाही. हा, तर ही माझ्या पंजोबांची पेटी आहे मंडळींनो. ह्याच पेटीने पंजोबांनी माझ्या पहिली गाडी केली होती. तर आता आपण बघूया आधीच्या टायमाचं सामान कसं होतं. सो पीपल, तुला असं कॉक्रोच निघायला पाहिजे मग मजा येईल. तुम्हाला मी घाबरले तर तुला मजा येईल ना. हो, मी आहे ना तुला वाचवायला इथंच बसली. सो पीपल, हा आहे माझ्या पंजोबांचा आरसा. ही आहे नेक कॅप. ही आहे नेप कॅप. टाल, नॅपकिन. हा लक्ष्मी. तेव्हाच्या जमान्याचा टावेल आहे का? येस, लक्ष्मी बघा तेव्हाच्या जमान्याचा टावेल आहे हा. यांनी. हे काय? लक्ष्मी आमची. आणि हे आहे ब्रशर. ह्याच्याने पावडर, केस वगैरे जाळतात. झाडतात. हे काय? पण देवाच्या जमान्याची आहे का? नाही, ही तेव्हाची नाही आहे. ही दादानी आणलेली वाटतं लास्ट टाइम. हा ट्रिमर बघा मंडळींनो, किती जाडा ट्रिमर मिळायचा तेव्हा. चालू आहे कट हेअरकट आणि कसला वजन आहे बघा. खोले काय आहे काय माहिती. जर का मंडळींनो तुम्हाला माहिती असेल. वस्तारा ठेवत असतो. आणि हे आहे ते त्याचं दाढी करायचं, दाढी मिक्स करायचं. ह्याच्यानेच मी पप्पांची दाढी केलेली जिंदगीत. आणि मंडळींनो वस्त्रा करायचे का तुला बियर्ड शेप? तर मंडळींनो हे आहे प्राचीन काळातलं सामान न्हाव्यांचं. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि लवकरच आपण एक पुढचा ब्लॉग मध्ये भेटू. तर अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत रात्रिंगी ब्लॉग उचला, चहा पिया नीट. आणि लाईक फाय, शेअर फाय, सबस्क्राईब फाय करून टाका चॅनलला. नाही तर घरात दुसरून मारतलंय. हां, बाय.